की हा आहे तरी कोण? जशी तू तुळजाचा अंश आहेस तसाच मी महादेवांचा अंश आहे। तुझ्या या प्रवासात तुला योग्य मार्ग दाखवायला मी आलो आहे। जगदंबा। तुझ्या प्रवासात हे तुला शक्ती देईल। घे, या वस्तूचं सामर्थ्य तुला कळायला योग्य ती वेळ यावी लागेल। जगदंबा, अगं तू इथं काय करतेस? आईने लाकडं गोळा करायला पाठवलं। तुम्ही इथं काय करताय? मी त्या गावात नवीन आलेल्या मुलाला शोधतोय। कशासाठी? मला त्याच्याबद्दल काहीतरी वेगळं वाटतंय। म्हणजे म्हणजे तो मुलगा जसं दाखवतोय तसं नाहीये। काका, मला काहीच कळत नाहीये। नीट सांगा काय झालं। आता काय सांगू हिला? तो महादेवांचं रूप वाटतोय हे स्पष्टपणे सांगूही शकत नाही, कारण मुळात मलाच त्याबद्दल खात्री नाहीये। एकतर आधी महिपतीबद्दलही मला तेच वाटलं होतं। काका, काय झालं? काय वाटतंय तुम्हाला? जगदंबा, मला वाटतंय मी त्याला यापूर्वीही पाहिलंय। प्रवासादरम्यान एका गावात एक शूरवीर मला भेटलेला। मला वाटतं हा तोच आहे। तो शूरवीर आहे की नाही माहिती नाही, पण खूप विचित्र मुलगा आहे, आगाऊ सुद्धा आहे। पण तो आहे तरी कुठे? अगं आत्ता तर इथंच होता माझ्यासोबत, अचानक कुठे गायब झाला काय माहित? कुठं? हा बघ, हा तर इथे आहे। गावातला तो हुंब पोरगा नको नको करून सोडत होता, आणि त्यात आता असुर सम्राज्ञी गावात कशासाठी हजर झालाय म्हणते मी। आधीच असुर नरेश महिपती बनून इथे आलेत बघा। अयो, माझं तर कामच करण्यात आलं बघा। ते डोकं म्हणतो मी। तुझं डोकं नाही रे, खोकच आहे की रे ते। आता मी माझ्या डोक्याने काय सांगते ते नीट ऐक। ते उन्हाळ पोरग आपल्या डोक्यावर येऊन बसलं, त्याला जर आपलं सत्य कळलं तर मग संपलंच की रे सगळं। मग तो गावात जाऊन करील की रे बोंब। त्या पोरावर तूच हल्ला करून त्याला का लावत नाहीस बघ ते पळवून? अय्यो, तो कसा घाबरेल की रे मला। त्यापेक्षा तूच हे काम का करत नाहीस म्हणते मी। मी असुर असलो तरी असुराचा एक पण गुण नाही की ग माझ्यात। पाताळात होतो तेव्हा कुणी पण घाबरायचं नाही बघ मला। असं कसं? एक गुण आहे की रे तुझ्यात। आणि काय तो? रूपांतरण गुण। अजून एक गोष्ट आहे की हो, ती मी करू शकतो। काय? ही शक्ती तर खूपच चांगली आहे रे नभाजी। अय्यो, तुझ्याकडे जर ही शक्ती असेल तर त्या आगाऊ पोराचा बंदोबस्त करण्यासाठी माझ्याकडे एक मार्ग आहे। पेरू का फेकून मारलास? मारला नाही ग, दिला। मला भूक लागली म्हणून झाडावर बसून पेरू खात होतो, तेवढ्यात तुम्ही दिसलात म्हणून तुम्हाला खायला म्हणून पेरू दिला। पेरू का खातोयस? जेवायला मिळालं नाहीये का? मिळालं, पण पोटभर नव्हतं। फक्त 10 भाकऱ्या, एवढं वाडगं कालवण, बास एवढंच। एवढंच? एवढं जेवलो असं म्हणायला हवं। हा, आणि त्यावर थोडंसं दूध प्यायलो, पण तरीही थोडीशी भूक होती म्हणून मग 5 पेरू खाल्ले। 5? अरे पोट आहे की पोत? पोटात भुसा खचून खचून भरतात तसं पोटात भरतोस की काय? हा बाण कुठून आला? कोण आहे तिकडे?
कसे सापडलात? आता तुमचं काही खरं नाही. अय्यो असुर नरेश, तुम्ही या की हो, या या बसा. अय्यो असुर नरेश, सम्रांनी सुद्धा वेगळं रूप घेऊन गावात आल्यात की हो. तुमची भेट झाली का हो त्यांच्याशी म्हणते मी? हो, आमची भेट झाली, बोलणंही झालं. तिने आम्हाला हे गळ्यातलं दिलं. असुर नरेशांनी हे आमच्यासाठी पाठवलंय. यातून शक्ती मिळेल आणि योग्य वेळी ती आम्हाला उपयोगी पडेल असं त्यांनी सांगितलंय. किती चमकून राहिलं हो हे. असंच काहीतरी मला पण द्यायला हवं होतं की हो सम्राज्ञींनी. असुर नरेश, तुमचं काम झालं की मला द्याल का हो हे? खेळणं नाहीये ते, शक्तीचा स्रोत आहे. तुला कशाला हवंय हे? तू काय करणार याच? हे सामान कोणाचं आहे? अय्यो, आम्ही आणखी तिसऱ्या माणसाला घरात थारा दिलाय किंवा तोच घरात घुसलाय हे कळलं तर भडकून हे काय करतील? नेम नाही बघा, यांना काहीही सांगूनच सोडायचं नाही बघा. अय्यो, हे बोच का? हे कुणाचं आहे हे आम्ही पण शोधतोय बघा. म्हणजे आम्हाला रस्त्यात सापडलं हो, आणि ते घरी घेऊन आलो की हो आम्ही. खोटा बोलतेस तू. मला खरं उत्तर हवंय. हे काय प्रकरण आहे? कोणाचं सामान आहे हे? आता तू सांग, नाहीतर मी माझी शक्ती वापरून शोधून काढेन. कोण आहे तो मुलगा? आता या क्षणी कुठे? ए, कोण आहेस तू? दरोडेखोर, दिसत नाही का माझा अवतार? काय हवंय तुला? तुमच्याकडे जो पोर आहे त्याला पाठवा माझ्याकडे. मला तुमच्याशी काही घेणं देणं नाही. चल रे पोरा, ते माझ्याकडं. नाही नाही, मी नाही येणार. मला नका पाठवू यांच्या समोर. अरे काय आहे? तू घाबरलास? मला वाटलं चांगलं शूरवीर असशील, एक फोसा देऊन लोळवशील या दरोडेखोराला, पण तूच घाबरलास. अरे अरे उठ, जा जा, लढ त्याच्याशी, कर त्याचा सामना. अरे उठ, अरे उठ. नाही नाही, मला नाही जमणार. माझ्यात नाही एवढी शक्ती. मला खूप भीती वाटते. मी कसला त्याला एका ठोशात लोळवतोय? उलट तोच मला धूळ चारेल, माझी हाडं मोडून ठेवेल. गावात एवढं सगळं घडून गेलं, तो मुलगा तुमच्या घरात घुसला.
का माझ्यापासून लपवून ठेवलं? का मला काही सांगितलं नाही? अय्यो सुर नरेश, मी रागवाल म्हणून भीती वाटत होती की हो, पण तुम्हाला कसं सांगायचं हाच विचार करत होतो बघा. पण तेवढ्यात असुर सम्राज्ञी आल्या की हो गावात, म्हणते मी. त्यांना कळलं असतं तर त्या किती रागवल्या असत्या म्हणते मी. म्हणून आम्हीच ठरवलं बघा की आपणच त्याचा बंदोबस्त करूया म्हणते. आणि तो बंदोबस्त कसा करणार? कधी करणार? अय्यो असुर नरेश, नभाजी गेलाय की हो त्याच्यावर हल्ला करायला, त्याला घाबरवण्यासाठी म्हणते मी. बघा ना कसे भयानक दिसत आहेत ते. अरे घाबरतोस काय? उठ, कुणालाही घाबरायचं नाही. नाही नको ग, मला भीती वाटते. भित्रा पळपुटा कुठला, मीच बघते याच्याकडे. अय्यो, ही इथे कशी काय? मी तर फक्त घाबरवायला आलो होतो की हो इथे हिला. आता काय करू मी तर काही करू शकत नाही बघ हिच्याशी सामना. थांब जगदंबा, मी सुद्धा आलो. अरे माझा हात का धरलायस आता? सोड हात. स्वतः घाबरून बसलास ना, मला धरू नकोस. सोड. हे काय होतंय माझ्यासोबत? मी माझा हात सोडवू का शकत नाहीये? याच्या अंगात एवढी शक्ती? हा नक्की आहे कोण? माझ्या गावात येऊन आमच्या माणसांवर हल्ला करणार तू? तुझा एवढा धाडस? कंबर गेली ग माझी. अयो मूर्ती का काय? अयो अयो अयो, ही जगदंबाच मला अर्ध मेला करून टाकते की हो. हिच्या ती तुळजा जागी झाली तर काय होईल माझं? अयो अयो अयो, मारती का काय आता? अयो. थांब ना, थांब, दाखवते तुला माझी शक्ती. घाबरलास? जगदंबा, अगं तू ठीक आहेस ना? तुला काही लागलं तर नाही? मला काय लागणार आहे? दरोडेखोर नुसता नावाचा होता, काहीच शक्ती नव्हती त्याच्या अंगात.
लेचा पेचा पोकळ ठोकळा होता नुसता. आणि तू पण पोकळ ठोकळेस. फुसका कुठला. ए उगाच काहीतरी बोलू नकोसा गौरी. गौरी? गौरी नाहीये माझं नाव, जगदंबा आहे. आणि काय रे, किती घाबरला होतास? त्या दरोडेखोराला घाबरलास? चारीही बाजूनी संकट आली ना तरी आपण कणखर राहायला हवं. प्रत्येक संकटाला तोंड द्यायला सज्ज असायला हवं. ए तू एकदम भारी आहेस, निडर आहेस, धाडसी आहेस. मला पण शिकव ना तुझ्यासारखं व्हायला. ते बघू नंतर. मला आता लाकडं गोळा करायला जायचंय. मी निघते. जगदंबा, मी पण येतो तुझ्यासोबत. चल. ऐका ना, तुम्ही दोघं मला एकट्याला टाकून नका ना जाऊ. मला खूप भीती वाटते. तुझी भीती अजूनही नाही गेली? काका, तुम्ही थांबा याच्या सोबत. याला शांत करा आणि मग घरी सोडा. मी निघते. तुझी ओढणी इथे अडकली आहे. अयो, थोडक्यात वाचलो की हो, नाहीतर गेला असता माझा जीव. अयो, असुर नरेश, तुम्ही इथे कसे काय आलात म्हणतो मी. अयो, बरेच दिवस झाले की हो इथे गावात येऊन, म्हणून म्हणलं जरा फिरून यावं की. अय्यो ना भाजी, अयो, त्यांना सगळं कळलंय बघ. काय आपल्या घरात घुसलेला तो पोरगा, त्याच्यावर तू दरोडेखोर बनून हल्ला करायला गेला होतास, हे सगळं सांगून सोडलंय बघ मी. अयो, काय आणि ते काय झालं तिकडे? घाबरलोस का त्या पोराला? गेला का पळून? काय विचारतोय मी? पळून लावलंच ना त्याला? अयो, नाही की हो. म्हणजे त्याचं असं झालं बघा, मी गेलो होतो तिथे त्याला घाबरवायला दरोडेखोराचं रूप घेऊन, पण त्या जगदंबानी मारलं की हो मला, म्हणून तर तिथून निघून आलो की हो. आणि नाहीतर घेतला असता की माझा तिनं जीव. जगदंबा तिथे कशासाठी आली होती? अयो, ती तिथेच होती आणि त्याच पोराबरोबर, म्हणूनच तर माझी फजिती झाली की नाही. काय बोलत होते ते दोघं? अयो, तेच कळलं नाही बघा, पण ती त्या पोराबरोबर पार गुलगुल करते आणि हसते काय.
बोलते काय, फिरते काय, एवढंच नाही तर आज त्याच पोरासाठी जीव धोक्यात घालून माझ्यावर केला की हो हल्ला तिनं. जगदंबा, अगं काय झालंय? नाही, काही नाही.